रायगडच्या रोहा तालुक्यातील सानेगाव जेट्टी कामगारांचे आमरण उपोषण. रोहा येथील सानेगाव जेट्टी येथील स्थानिक रहिवासी कामगारांनी आमरण उपोषणाचे पाऊल उचलले. गेली कित्येक वर्ष इंडो एजन्सी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कामगारांना कित्येक वर्ष कमी रोजगारात राबवले होते. मात्र आता कामगारांनी प्रमुख मागण्यांकरिता आता आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. येणाऱ्या काळात आंदोलन आणखी चिघळणार. मात्र आता जीव गेला तरी आता मागे नाही हटणार. गाडी खाली जाऊन जीव गेला तरी चालेल, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी पत्रकारांशी बोलताना दिली. इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सानेगावचे 15-16 कामगार आम्ही आहोत आणि या कामगारांच्यावर कंपनीने अन्याय केला आहे. आम्ही 10-12 वर्ष या कंपनीमध्ये काम करत आहोत. सर्वप्रथम पहिल्यापासून पाणी मारण्याचं काम, अशा अनेक कामं आम्ही या कंपनीची केली आणि आम्हाला स्टार्टिंगला 3,500 रुपये पगार देत होते हे लोक. 30 दिवसाचा आम्हाला पगार 3,500 रुपये द्यायचे. कंपनी डेव्हलप झाली नव्हती, तिथपासून आम्ही काम करत होतो. कंपनी डेव्हलप झाली, हळूहळू कंपनी डेव्हलप झाली आणि नंतर मग आम्ही आमच्या काही पगाराच्या गोष्टी संदर्भात कंपनी मॅनेजमेंटजवळ चर्चा केली. ते फक्त साध्या कागदावर लिहून ठेवायचे की तुम्हाला आम्ही सब तुम्हाला करेंगे, वो पेमेंट में तुमको बराबर देंगे, पीएफ कटिंग करेंगे. पण त्यांनी काय अशा कुठल्या गोष्टी काही केल्या नाही. 10-12 वर्ष आम्ही सर्व कामगार या कंपनीत काम करत आहोत आणि त्यांनी आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये डायरेक्ट घरी बसवले. महामारीचा काळ होता आणि त्या टायमात त्यांनी आम्हाला घरी बसवले आणि सांगतो मंगेश कामते सांगतो तुम्ही कामावर येऊ नका, तुम्हाला पेमेंट तुमचा दिला जाईल. आणि नंतर मग त्यांनी आम्हाला त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये घरी राहिलो आम्ही आणि त्याच्यात आरोप ठेवले आमच्यावर की हे लोक ॲब्सेंटी करायचे आणि त्याच्या पिरियडमध्ये आम्हाला त्यांनी घरी बसवले. आम्ही 5-6 वर्ष आम्ही घरी बसलो आहोत. उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि अशा पद्धतीत आम्ही जीवन जगत असताना हा मंगेश कामते खोटे नाटे आमच्यावर आरोप करतो आणि आम्हाला छळण्याचा प्रकार करतो. आमचा एक कामगार सुमित वाघमारे हा एक आमचा कामगार होता. या जाचाला कंटाळून शारीरिक त्याला मानसिक त्रास झाला आणि त्याचा मृत्यू झाला. आता उरलो आम्ही 14 कामगार होतो. त्यातला आमचा एक वसंत मोहिते तो हा माणूस बघा कालपासून घायपेल झालेला आहे. तळमळतो तो बघा, त्याची प्रकृती खालावलेली आहे. तरी कंपनी प्रशासनाचा काही लक्ष नाही. अशा पद्धतीत कामगार जीवन जगत आहेत आणि कालपासून आम्ही उपोषणाला बसलो आहोत. पण कंपनीचा एकही अधिकारी आमच्याकडे येऊन बोलले तुम्हाला काय पाहिजे, आमच्या कंपनीकडे काय मागण्या आहेत, की आम्ही एवढे तुमच्याकडे वर्ष नोकरी केली, आता आम्हाला तुम्ही घरी बसवलेत, तर आम्हाला काय आम्ही काय मागतोय. आमचा उर्वरित जो कामगारांना घरी बसवल्यापासून आमचा पगार द्यायचा त्यांनी आणि आम्हाला कायमस्वरूपी कामावर घ्यायचे.